तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की पेशंट बरोबर बोलत असताना त्यांचे जे दुःख आहे ते आपण जर समजून घेतलं तर पेशंटला ट्रीट करणं खूप सोपं जातं. तर्पण असेल, आश्चोतन, सेक यासारख्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक पद्धतीने डोळ्यांमधले जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यावरती आपण उपचार करून पेशंटला 100% रिलीफ देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या जर्नीमध्ये 10 ते 12,000 पेशंट्सनी आत्तापर्यंत आमच्याकडे गेल्या 10 वर्षामध्ये लाभ घेतलेला आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स मिळालेले आहेत. स्क्रीन टाईम आपण कमी करू शकत नाही, कारण तो जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. मोबाईल असेल, वेगवेगळे डिस्प्लेज असतील, टीव्ही स्क्रीन असेल, लॅपटॉप्स असतील, डेस्कटॉप्स असतील, टॅबलेट्स असतील, हे सगळे डिस्प्ले युनिट जे आहेत, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट्स, ते त्यांच्यातून स्क्रीनमधून अल्ट्राव्हायोलेट रेज, ब्ल्यू रेज सोडत असतात बाहेर आणि ते आपल्या डोळ्यासाठी हार्मफुल असतात. त्यामुळे डोळ्याचे वेगवेगळे आजार होतात. म्हणजे तुम्हाला जर आपले सेन्सेस आहेत तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा सेन्स असेल तर आपलं दृष्टी आहे. सर्वेंद्रियानम नयनम प्रधानम म्हणजे सगळ्या इंद्रियांमध्ये जी आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय कुठलं असेल तर ते नयनेंद्रिय म्हणजेच डोळा आहे. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विशाल पाटील यांच्याशी खास बातचीत पहा फक्त हॅलो सिंधुदुर्ग पॉडकास्टवर.